एवढे स्वीटकॉर्न मी बॉईल करायला ठेवते आहे, कारण मी बनवते आहे स्वीटकॉर्न चाट. कशासाठी तर आम्ही सर्वजण आज सनसेट बीचला जाणार आहोत आणि आमचा पूर्ण ग्रुप आहे सोबत. त्यामुळं आम्ही सर्वजण एक स्नॅक्स आयटम बनवून आणणार आहे. तर मी आज स्वीटकॉर्न चाट बनवते आहे. लवकरात लवकर चाट बनवून तयार झालं की मी पण रेडी होणार आहे. म्हणजे आम्ही सर्वजण एकत्र निघणार आहोत आणि बीच आपल्यापासून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर बीचवर बसून मस्त स्नॅक्स किंवा हे चाट खायला खूप मजा येणार आहे. तर तुम्हालाही नक्की व्हिडिओ आवडेल. आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आपण निघालेलो आहे आणि हा जो बीच आहे तो सेंट पीटर्सबर्गलाच आहे. याच्या आधी आपण सेंट पीटर्सबर्गचा एक व्हिडिओ बनवला आहे, जिकडे स्कायवे ब्रिज होता, सेंट पीटर्सबर्गचं पियर होतं. तर तोही खूप सुंदर व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो पण व्हिडिओ नक्की पहा. आणि आपण आता पोचायला आलो आहे. आपण पाहिलं रोड पण खूप सुंदर होता जातानाचा. दोन्ही साईडला समुद्र आहे आणि मध्ये हे ब्रिज केलेले आहेत. त्यामुळे जरी 1 तास प्रवास करायचा असेल ना तरी अजिबातच तो जाणवत नाही किंवा कंटाळा येत नाही, कारण आजूबाजूचं दृश्य इतकं रमणीय आहे की ते पाहूनच आपण कधी पोचून जाईल हे सुद्धा लक्षात येत नाही. त्याचबरोबर इथली जी घरं आहेत, जी अगदीच समुद्रकिनारी बांधलेली घरं आहेत, तर तीसुद्धा बघायला फार छान वाटतं. प्रत्येक घराचं स्ट्रक्चर वेगळं असतं. आणि ही आहे पार्किंग. आपण आता बीचला जातो आहे आणि जाण्यासाठी असा सुंदर लाकडी पूल बनवलेला आहे. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो. सागर किनारे. एवढा सुंदर समुद्रकिनारा पाहून मला गाणं म्हणण्याचं मोहच आवरलं नाही. या फ्लोरिडामधील जे समुद्रकिनारे आहेत त्यांचं वैशिष्ट्यच आहे की इथे पांढरी रेती असते, म्हणजे जी वाळू आहे समुद्राची ती पांढऱ्या कलरची असते. याआधीसुद्धा आपण एका बीचला गेलेलो होतो, सिएस्टा बीचला. तर त्याचाही व्हिडिओ खूप सुंदर आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तोही तुम्हाला नक्की आवडेल. अगदी स्वच्छ आणि निळशार असं पाणी आहे, आपल्याला समुद्राचा तळ दिसतो आहे. तर अशा ह्या समुद्रात खेळायलाही आमच्यासोबत आलेली छोटीशी अविरा आहे आणि ती पण खूप मनापासून पाण्याचा आनंद घेते आहे. लहान मुलं असोत वा मोठी माणसं, समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. इथे बॉल आणलेत 1-2, तर तेही खेळायला फार मजा येते. लहान मुलं तर फारच एन्जॉय करत आहेत. काही त्या रेतीमध्ये किल्ला बनवला होता. अशा पद्धतीने आपल्यासोबत ह्या काकू पण आहेत. तर त्यांचं जरी वय जास्त असेल तरी कुठल्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे मात्र इथे स्पष्ट दिसून येतं आहे. अगदी मनापासून त्यांनी ही पाण्याचा आनंद घेतला आहे आणि समुद्रात मस्त एन्जॉय केलं आहे. या बीचचं नावच आहे सनसेट बीच. इथून सनसेट खूप सुंदर दिसतो, पण आज जरा वातावरण ढगाळ वाटतंय, त्यामुळं शंका आहे सनसेट आपल्याला पाहायला मिळेल की नाही. आता सनसेटची वेळ होत आली आहे. तर बऱ्यापैकी आत्ता वातावरण क्लिअर झालं आहे, त्यामुळं आपल्याला सनसेट बघायला मिळाला आहे. खूप सुंदर असं वातावरण झालं आहे आणि फायनली आपल्याला सनसेट पाहायला मिळाला. तर खरं तर आत्ता स्नॅक्स खायला पाहिजे होतं, खूप मजा आली असती, परंतु पाण्यात खेळण्यात सर्वजण एवढे दंग झालेत की पाण्यातून बाहेरच यायला तयार नाहीत. त्यामुळं थोडंसं उशीर होणार आहे स्नॅक्स खायला. त्यामुळं अंधार पडला आहे आता. मग आम्ही इथे एका ठिकाणी बेंचेस आहेत, तिथे आता सर्वांनी ज्या ज्या गोष्टी बनवून आणल्यात ते स्नॅक्स खायला सुरुवात केली आहे.
इथे आम्ही चहासुद्धा सोबत घेऊन आलो आहे आणि इथे जे वातावरण तयार झालं आहे ना आत्ता समुद्रकिनारी, तर त्या वातावरणात चहा घेण्याची मजाच खूप वेगळी आहे. अगदी सर्वजण पाण्यात भिजून आलेत आणि आता गरमागरम चहा घेत आहेत, तर मस्त वाटतं आहे. अशा पद्धतीने आपली आजची ट्रिप खूप सुंदर झाली. कसा वाटला तुम्हाला बीचचा व्हिडिओ, सनसेट कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.